लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। पत्रकारांच्या मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन। शिंदखेडा तालुका व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने आज तहसीलदार कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले। पत्रकारांच्या सुरक्षेसह प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। सदर आंदोलन हे राज्यव्यापी आंदोलन होते। सदर आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर दिनांक 30 व 31 मार्च तसेच 1 एप्रिल रोजी करण्यात आले। शिंदखेडा तालुक्यातून दिनांक 1 एप्रिल रोजी आंदोलन करून शासनास निवेदन देण्यात आले। सदर निवेदन पुरवठा अधिकारी नितीन नंदावर यांनी स्वीकारले। यावेळी आंदोलनात सहभागी पत्रकारांनी शासन व प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। पत्रकारांवर वाढत असलेले हल्ले, दमदाटी, मुस्कटदाबी, जीवे मारण्याच्या धमक्या तसेच अन्यायकारक वागणूक या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की या गंभीर प्रश्नांबाबत यापूर्वी अनेक वेळा शासनाकडे निवेदन सादर करण्यात आले होते, मात्र अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने निवेदन देण्यात आले असून पत्रकार संरक्षणासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। तहसील प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले असून लवकरच सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला। यावेळी तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित, कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील, मार्गदर्शक प्रकाश चौधरी, उपाध्यक्ष आर पाटील, प्राध्यापक चंद्रकांत डागा, सचिव भूषण पवार, प्रसिद्धी प्रमुख मनोज गुरव, कोषाध्यक्ष महेंद्र गिरासे, मुरलीधर महाजन, प्रमोद शिंपी, शोभा पाटील, गायत्री पाटील आदी उपस्थित होते। पत्रकारांच्या मुस्कटदाबी पत्रकारांद्वारे दाखल खोटे आणि पत्रकारांना मिळावा राष्ट्रीय कारणीच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 दिवसापासून आंदोलन आहे। असे हे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका व्हॉइस ऑफ मीडिया समोर आंदोलन केलेले आहे। अशा प्रकारचे निवेदन प्रदीप नितीन नंदावर यांना ते आम्ही केलेले आहे। या प्रसंगी व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष पाटील, उपाध्यक्ष पाटील, आमचे दर्शक प्रकाश नानारी, महेंद्र सिंहासे, शोभाताई पाटील, मुरलीधर महाजन, मनोज गुरव या आमचा पत्रकारिता जामोती आमच्या मीडिया तालुका पत्रकार संघटनेने या ठिकाणी उपस्थित राहून हे आंदोलन आज यशस्वी केलेलं आहे। आंदोलनामध्ये व्हॉइस ऑफ मीडिया तालुका खेडा शाखेचे भूषण पवार, उपेंद्र राजपूत या आधी सभा घेतलेला आणि तशाने हे आदेश आम्ही या ठिकाणी दिले। या निवेदनावर व्हॉइस मीडियाचे प्राध्यापक चंद्रकांत डागा यांचा देखील सही आणि अशा या सह्यांचं निवेदन आम्ही आज रोजी तहसीलदार शिंदखेडा यांना दिलेलं आहे। आम्ही आंदोलन महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।